वरं पुण्डरीकाय दातुं समागततिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। पाण्डुरङ्गकरो पाण्डुरङ्गकरो
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलाकांत तेजोदिका मोदी वक्त्रम कलानिशवादापणोधार दक्षम समाधी समूर्तिं वदेतां ओम नमो ज्ञानेश्वराय मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये भजे भजे वन्दनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तवन्दनं जेथे जावे तेथे कपाळ धरीसे जेथे जावे तेथे कपाळ धरीसे लाभतो विशेष संत संगे पूर्व पुण्य धरी होती सानुकूळ अंतराय मूळ उपजते ते विठ्ठल विठ्ठल कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत श्री देहुनिवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा सुंदर असा उत्कृष्ट अभंग आजच्या या सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्प असा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपल्या या अलंकापुरी नगरीमध्ये असलेली राजमाता जिजाऊ मुलींची वारकरी शिक्षण संस्था या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह व या अखंड हरिनाम सप्ताहातील या दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे हे माझे परमभाग्य समजते आणि त्याच्याही पेक्षा माझे भाग्य आहे की मी ज्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकत आहे तेथीलच ही कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे हे माझे दुसरे भाग्य आहे. ही कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे ज्यांच्यामुळे आली ते माझे गुरुवर्य त्यांचे नाव घेणे इतकी मोठी नाही परंतु परिहार म्हटला तर नाव घ्यावेच लागते. जगातील नामवंत कीर्तनकार अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्यांचे नाव गाजलेले आहे अशा माझ्यावर आईसारख्या प्रेम करणाऱ्या माझ्या गुरुवर्य
सौ हरिभक्त परायण अंजनाताई जगताप यांनी मला कमी दिवसात ही कीर्तनाची सेवा माझ्या हातून घडवून आणली, हे मी माझे तिसरे भाग्य समजते. त्यांच्यामुळे मी आज या नारदाच्या गादीवर उभी आहे. आणि तसेच मला सहाय्य करणाऱ्या आपण ज्यांना प्रेमाने लाडाने आई म्हणतो अशा राधिकाताई सालपुरे, जे आपल्याला गीतेची संहिता देतात असे आपले दाजी, व आपल्यावर बहीण भावासारखे प्रेम करणारे आपल्या भक्तीताई सालपुरे आणि सोम महाराज सालपुरे यांचेही मी मनापासून आभार मानते आणि माझ्या कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. कुणाचे नाव घ्यायचे राहिले असेल तर वाईट मानू नका. येथे असणारे माझे टाळकरी मालकरी बंधू भगिनींनो, तुमच्यामुळे तुमचीही मला या कीर्तनासाठी खूप मोठी साथ आहे. आणि सर्वात मोठी साथ असणारे येथील साऊंड सिस्टीम वाले दादा यांची खूप मोठी साथ आहे. कारण त्यांची जर चांगली साऊंड सिस्टीम नसती तर येथे माझे कीर्तनच आज रंगले नसते. विठ्ठल विठ्ठल. आणि येथे माझ्या कीर्तनाला सुंदर अशी साथ देणारे विशाल दादा यांचे मी मनापासून आभार मानते आणि माझ्या कीर्तनाला सुरुवात करते. तर प्रस्तुत अभंगातून महाराज आपल्याला सांगतात, महाराज यशवंत मनुष्यांना प्राणी मात्रांना खऱ्या लाभाचे ठिकाण सांगतात. आता तुम्ही आम्ही म्हणाल की महाराज आपल्याला खऱ्या लाभाचे ठिकाण का सांगतात, त्यात त्यांचा काय फायदा आहे. तर संत तुकाराम महाराज हे संत होते हे तर सर्वांनाच माहित आहे. आणि संतांचे कार्य हे जनकल्याणाचे असते. जगाच्या कल्याणा संतांची विभूती, देह कष्टविधी परोपकारी. म्हणून हे तुकाराम महाराज आपल्याला खऱ्या लाभाचे ठिकाण सांगतात. आता तुम्ही म्हणता यात त्यांचा काय फायदा आहे. असे फायदा पाहणारे अनेक लोक आपल्याला दिसून येतात. असे समाजामध्ये अनेक लोक असतात. त्या लोकांचे वेगवेगळे स्वभाव असतात. त्यांच्या 4 प्रकार पडतात. पहिला वर्ग आहे जे आपला स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही. म्हणजे जे आपला फायदाही करून घेत नाही आणि जे दुसऱ्याचाही फायदा होऊ देत नाही. ज्ञानेश्वर महाराज उदाहरण देतात की जसा पतंग असतो, पतंग म्हणजे किडा, जो रात्रीच्या दिव्यावर गिरट्या घालत स्वतःही जो रात्रीच्या दिव्यावर झडप घालतो, गिरट्या मारत शेवटी त्याच्यावर झडप घालतो व स्वतःलाही भस्म करून टाकतो व दुसऱ्यालाही अंधकार देतो. म्हणजे त्या पतंगाचाही काही फायदा नाही व आपलाही काही फायदा नाही. असे काही लोक असतात. आठवला म्हणून एक दृष्टांत सांगते. एका खेडेगावात 2 शेजारी राहत होते. आता शेजारी म्हटल्यावर वैर तर असतच. आता तुम्हालाही माहित आहे शेजारी म्हटल्यावर वैर तर असतच दोघांमध्ये. मग त्या खेडेगावात 2 शेजारी होते. ते एकमेकांमध्ये फार वैर होते. एकाने 1 एकर जमीन घेतली की दुसरा 2 एकर जमीन घ्यायचा. एकाने 1 घर बांधले की दुसरा बंगला बांधायचा. एकाने 1 गाडी घेतली की दुसरा 2 गाड्या घ्यायचा. अशी त्या दोघांमध्ये चढाओढ लागली होती. आणि मग एक दिवस एकाने विचार केला, आपण जर भगवान शिवशंकरांच्या मंदिरात गेलो आणि तिथे तपश्चर्या केली तर त्याच्यापेक्षा आपण श्रीमंत होऊ. मग तो भगवान शिवशंकरांच्या मंदिरात गेला आणि तेथे तपश्चर्येकरिता बसला. त्यानंतर तेथे दुसरा शेजारी सुद्धा तिथेच गेला आणि त्याला पाहिलं, अरे आपला शेजारी तर इथे तपश्चर्या करतोय, चला आपणही तपश्चर्या करू. ते दोघेही तिथे तपश्चर्येकरिता बसले. बरेच दिवस गेले. काही दिवसांनी भगवान शिवशंकर त्यांना प्रसन्न झाले आणि ते पहिल्या शेजाऱ्याकडे गेले आणि त्याला म्हणाले, बोल, मी तुझ्या तपश्चर्येने फार प्रसन्न झालो आहे. तुला काय बरं हवं आहे माग. ज्या वेळेस त्याने डोळे उघडले त्यावेळेस त्याला आपला शेजारी समोर दिसला व तो म्हणाला, देवाला म्हणाला, देवा आधी मला नको, आधी तुम्ही त्याला वर द्या. मग देव दुसऱ्या शेजाऱ्याकडे गेले आणि दुसऱ्या शेजाऱ्याला म्हणाले, बोल, तुला काय बरं हवं आहे. त्यावेळेस तो म्हणाला, देवा आधी मी नाही, आधी तो तुमच्या तपश्चर्येकरिता बसलाय, त्याला आधी तुम्ही वर द्या. त्यावेळेस देव आता रागवले व रागातच पहिल्या शेजाऱ्याकडे गेले व देव पहिल्या शेजाऱ्याला म्हणाले, आता तुला वर लागत असेल तर माग, नाहीतर मी
तपश्चर्या केली आहे ती अशीच वाया जाता कामा नये. मग त्याने विचार केला, आपण कितीही पैसा मागितला, आपण कितीही सोनं मागितलं तरी तो आपल्यापेक्षा दुप्पटच मागेल. मग तो देवाला म्हणाला, देवा, माझ्याजवळ सर्व काही आहे, फक्त माझा एक पाय, एक हात आणि एक डोळा गळून पडतो. त्यावेळेस देवाने तथास्तु म्हटले व त्याचा एक हात, एक पाय व एक डोळा गळून पडला. त्यावेळेस ते दुसऱ्या शेजाऱ्याकडे गेले व त्याला विचारलं, काय रे, तुला काय वर हवं आहे? त्यावेळेस त्यांनी मनात विचार केला, अरे, याने तर लाखो रुपये मागितले असतील, पण आपण मागितले आणि त्याच्यापेक्षा कमी पडले तर? मग हा म्हणाला, देवा, त्याने जे काही तुम्हाला मागितलं त्याच्या डबल तुम्ही मला द्या. आता देवाने तथास्तु म्हटले आणि देव निघून गेला. देव निघून गेल्याच्या नंतर याचे 2 पाय, 2 हात आणि 2 डोळे गळून पडले. म्हणजे अशी काही लोक असतात जी स्वतःचाही स्वार्थ साधत नाही व दुसऱ्याचाही स्वार्थही साधत नाही व परार्थही साधत नाही. दुसरा वर्ग असा आहे की जो फक्त स्वार्थ साधतो, परार्थ साधत नाही. म्हणजे तुझी दाढी जळली तरी चालेल, पण माझी बिडी पेटू दे. अशी काही लोक असतात. आठवला म्हणून एक दृष्टांत सांगते. एक महिला असते, ती बस स्थानकावर उभी असते. तिची गाडी येण्यास थोडा वेळ असतो. त्यावेळेस तिथे बाळ खूप रडत असते. त्यावेळेस ती तिथे कंट्रोल रूम मध्ये जाते व तेथील साहेबांना म्हणते, "अहो दादा, मुंबईची गाडी किती वाजता येणार आहे?" त्यावेळेस तो म्हणतो, "रात्री 8 वाजता एक येईल, त्यानंतर 9 वाजता एक येईल, त्यानंतर 10 वाजता एक येईल. तुम्हाला कोणत्या गाडीत जायचंय?" त्यावेळेस ती पुन्हा म्हणते, "अहो दादा, दुपारी कोणती गाडी नाही का?" त्यावेळेस तो म्हणतो, "आहे ना ताई, दुपारी 1 वाजता एक गाडी आहे, 2 वाजता एक गाडी आहे, 3 वाजता एक गाडी आहे. तुम्हाला कोणत्या गाडीत जायचंय?" त्यावेळेस ती म्हणते, "का हो दादा, एसीच्या बस नाहीत का?" त्यावेळेस तो म्हणतो, "आहे ना ताई." "तुम्हाला कोणत्या गाडीत जायचंय?" त्यावेळेस ती म्हणते, "किती वाजता आहे त्या गाड्या?" त्यावेळेस तो म्हणतो, "ताई, तुम्हाला नक्की कुठे जायचे आहे ते सांगा." ती म्हणते, "कुठे नाही रे बाबा, मला फक्त पुण्याला जायचं इथेच." त्यावेळेस तो म्हणतो, "अहो दादा, अहो ताई, मग पुण्याच्या गाडीची वेळ विचारा ना, तुम्ही का उगाच माझं डोकं खाताय?" त्यावेळेस ती म्हणते, "अहो दादा, पुण्याच्या गाडीचा वेळ मला माहित आहे, ती त्याचंच येईल." मग तो म्हणतो, "अगं बाई, मग माझं डोकं का खातेस?" त्यावेळेस ती म्हणते, "ओ, माझं बाळ रडत आहे ना, म्हणून मी तुमच्याशी बोलते. तुमच्याशी बोलल्यानंतर माझं बाळ शांत बसतं, म्हणून मी तुमच्याशी बोलते. अगं बाई, मग माझं का डोकं खातेस? तिकडे खेळव ना तुझ्या बाळाला." म्हणजे असेही काही लोक असतात जी स्वतःचा स्वार्थ साधण्याकरिता दुसऱ्याला त्रास देतात. तिसरा वर्ग असा आहे की जो स्वार्थही साधतो आणि परार्थही साधतो. ज्ञानेश्वर महाराज गंगेचे उदाहरण देतात. गंगा नदी तिचा स्वार्थ हा आहे की समुद्राला जाऊ मिळणे, आणि तिचा परार्थ हा आहे की दररोज आलेल्या भावी भक्तांचे पाप ती स्वतः धुवून घेते आणि तेथील गंगेच्या तीरावरील झाडाझुडपांना ती पाणी देते. हा तिचा परार्थ आहे. हा तिसरा वर्ग जरा बरा आहे. परंतु चौथा वर्ग असा आहे जो स्वार्थ साधत नाही, फक्त परार्थ साधतो. म्हणजे दुसऱ्याकरिता स्वतःची होळी झाली तरी चालेल, म्हणून या चौथ्या वर्गात संत असे म्हणतात. संत ही दुसऱ्याने द्यायची पदवी नसते बरं. संत ही खूप मोठी गुण आहे. विठ्ठल 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 संत ही खूप मोठी गुण आहे. स्वतःचा स्वार्थ नाहीसा करून स्वार्थाची जागा परार्थाने भरली जाते. असे जर तुकाराम महाराजांनी ठरवले असते तर तुकाराम महाराजांनी हजारो रुपये मिळवले असते, परंतु त्यांनी तसे केले नाही. त्यांनी आपल्या संसारावर तुळशी पत्र ठेवले व निर्वाणाच्या कालापर्यंत ते दरिद्रीच राहिले. तुकाराम महाराज स्वतः सांगतात की ते कसे आहेत. आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके.
त्याग असणे गरजेचे आहे. नुसता त्याग असून भागत नाही, तर त्यांच्या ठिकाणी तशी बुद्धी असावी लागते, त्यांना शास्त्र पारंगत असावे लागते. फक्त त्यागाबरोबर ज्ञान येत नाही, तर त्यांच्या ठिकाणी तसा अनुभव असावा लागतो. तुकाराम महाराजांच्या अनुभवाने अंदाजे जगाचे अनुभव आले अंगा, ते या जगात येत असे. तुकाराम महाराजांना जगात हित कशात आहे व अनहित कशात आहे हे चांगले माहित होते. शोधून आले संत हिताहित जगाचे. सदाया तुकाराम महाराज सांगतात, या कारणासाठी आम्ही आलो आहे. या कारणासाठी आलो आहे. तुकाराम महाराज स्वतः सांगतात की त्यांचे ठिकाण कोणते आहे. आम्ही वैकुंठवासी, आम्ही याच कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावी वर्ताया. झाडू संताचे मार्ग, आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शेव. तुकाराम महाराज सांगतात, आम्ही या पृथ्वीवर उपकारासाठी आलो आहे. येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. त्यामुळे तुकाराम महाराज सांगतात, त्यामुळे तुकाराम महाराजांची इच्छा होती, जर तुम्हाला हा लाभ प्राप्त करून घ्यायचा असेल तर संत संगती व्यतिरिक्त पर्याय नाही. तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. आणि म्हण ना, तो तिला पाठ नाही ना, तो म्हण ना. चालीत बघायचं का? तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला जर तो लाभ प्राप्त करून घ्यायचा असेल तर संतांच्या संगतीचीच गरज आहे. जर संतांच्या संगती व्यतिरिक्त गेलात तर तुमचे कपाळच बरोबर येणार आहे. आता तुम्ही म्हणाल कपाळ कसे बरोबर येईल, तर याचा विचार नंतर करू. प्रथम कपाळ या शब्दाचा अर्थ समजणे गरजेचे आहे. कारण संतांचे बोलणे हे पारिभाषिक असते. जे ते वाच्यार्थ लागत असेल ते लक्षार्थ घ्यायचा असतो. उदाहरण द्यायचे झाले तर एक मनुष्य होता. त्याला मंदिरात
मंदिरात जायचे होते. त्यावेळेस त्याने एका गृहस्थाला विचारले, का हो दादा, मला मंदिरात जायचे आहे, रस्ता कुठून आहे? त्यावेळेस त्याने सांगितलं, हे पहा, हे समोर जे आंब्याचे झाड दिसते ना, त्या आंब्याच्या झाडावरून जो रस्ता जातो तो सरळ मंदिरातच जातो. त्यावेळेस तो शहाणा गेला, त्या आंब्याच्या झाडाखाली गेला व त्या आंब्याच्या झाडावर चढला आणि पुन्हा खाली उतरला आणि पुन्हा त्या गृहस्थाकडे गेला आणि त्या गृहस्थाला म्हणाला, का हो दादा, तुम्हाला मी वेडा वाटलो की काय? त्यावेळेस ते म्हणाले, अहो काय झालं? त्यावेळेस तो म्हणाला, अहो दादा, तुम्ही म्हणाला त्या आंब्याच्या झाडावरून रस्ता आहे, पण त्या आंब्याच्या झाडावरून तर कोणताच रस्ता नाही. मी त्या आंब्याच्या झाडावर चढून पुन्हा खाली उतरून आलो. आता तुम्ही मला सांगा, जर तो या आंब्याच्या झाडावर गेला तर त्याला रस्ता सापडेल का हो? तर नाही सापडणार, कारण जे ते वाचार्थ लागत नसेल ते लक्षार्थ घ्यायचं असतो. आणखी एखादे उदाहरण द्यायचे झाले तर एकाला दूध हवे होते. तो एका गृहस्थाला विचारतो, का हो दादा, मला दूध हवे आहे, कुठे मिळेल? त्यावेळेस त्याने सांगितलं, गंगेवर जा, गंगेवर गवळ्याची घरे आहेत, तेथे तुम्हाला दूध मिळेल. त्यावेळेस तो शहाणा गेला व त्याने त्या गंगेतच उडी मारली. आता तुम्ही मला सांगा, त्याला दूध मिळेल का? तर नाही मिळणार. म्हणजे त्या गृहस्थाच्या सांगण्याचा अर्थ असा होता की तुम्ही गंगेच्या काठी जी गवळ्याची घरे आहेत तिथे तुम्हाला दूध मिळेल. म्हणजे जे ते वाचार्थ लागत नसेल ते लक्षार्थ घ्यायचा असतो. आता कपाळ या शब्दाचा अर्थ दोन प्रकारे पाहता येईल. एक म्हणजे व्यावसायिक दृष्टीने आणि दुसरा म्हणजे पारमार्थिक दृष्टीने. जर व्यावसायिक दृष्टीने पाहण्याचा विचार केला तर एकाने 1 रुपयाचे लॉटरीचे तिकीट काढले. 1 रुपयाचे लॉटरीचे तिकीट काढले व त्याला 1 लाख रुपयांचा नंबर लागला. त्यानंतर तो खूप आनंदित झाला व घरी निघाला. घरी जाता जाता त्याला त्याचा एक मित्र भेटला. त्याचा मित्र त्याला म्हणाला, काय रे मित्रा, आज खूप गडबडीत दिसतोयस, काय झालं, एवढा आनंद का झालाय? त्यावेळेस तो म्हणाला, अरे मी 1 रुपयाचे तिकीट काढले आणि त्या 1 रुपयाच्या तिकिटाचा मला 1 लाख रुपयांचा नंबर लागला आहे. त्यावेळेस तो म्हणाला, वा, खूपच छान, मग उद्या मला पार्टी हवी आहे. तो म्हणाला, हो देईल ना पार्टी, तू उद्या घरी ये, मग मी तुला पार्टी देतो. तो घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर त्याने कपडे काढले व तो तसाच आंघोळीला गेला. तेवढा तिकडून त्याचा पप्या पळत आला व त्याने आपल्या वडिलांच्या खिशात हात घातला. वडिलांच्या खिशात हात घातल्याच्या नंतर त्याला नेहमीप्रमाणे सुट्टे पैसे मिळाले नाही. तो खूप रागवला आणि त्याने ते तिकीट घेतले आणि मित्रांसोबत खेळायला निघून गेला. मित्रांसोबत खेळत असताना त्याने ते तिकीट फाडून टाकले आणि तो जसा आंघोळ करून बाहेर आल्यानंतर त्याने गडबडीत कपडे घातले आणि जसा खिशात हात घालून पाहतो तसं त्याच्या खिशात तिकीट नाही. मग त्याला खात्री पटली, त्याला नक्की माहित होते हे पप्प्याचेच काम असणार. त्याने आवाज दिला, पप्प्या, ए पप्प्या, इकडे ये. त्यावेळेस तो आला आणि म्हणाला, काय हो बाबा, काय झालं? त्यावेळेस तो म्हणाला, काय माझ्या खिशातून चिठ्ठी तू घेतलीस का? त्यावेळेस तो म्हणाला, होय मीच घेतली, कारण तुमच्या खिशात सुट्टे पैसे नव्हते. त्यावेळेस तो म्हणाला, अरे तुला लागेल तितके सुट्टे पैसे देतो, पण ते तिकीट परत दे. त्यावेळेस तो म्हणाला, बाबा कसली तिकीट? ते तर मित्रांसोबत खेळत असताना मी केव्हाच फाडून टाकले. विठ्ठल विठ्ठल. त्यावेळेस तो कपाळाला हात लावून बसला. म्हणजे व्यावहारिक दृष्टीने कपाळ या शब्दाचा अर्थ नशीब, प्रारब्ध असा होतो. आता पारमार्थिक दृष्टीने पाहण्याचा विचार केला तर स्त्री पाळवंतीन झाल्याच्या नंतर 5 दिवसांनी जी घालतात त्याला पाची म्हणतात. पाची म्हणतात व त्या पाचीच्या दिवशी सटुबाई येते व ती सटवी त्या बाळाच्या कपाळावर नशीब लिहून जाते. ते नशीब कुणीही पुसण्याचा प्रयत्न केला किंवा बदलण्याचा प्रयत्न केला तरी ते पुसले जात नाही किंवा बदलले जात नाही. तिने जसे लिहिले आहे तिने जसे कर्म लिहिले आहे तसेच ते कर्म त्याला पुढे आयुष्यात भोगावे लागते. म्हणजे ते कर्म कोणालाच चुकत नाही.
म्हणजे ते कर्म कोणालाच चुकत नाही. ओ तुमची आमची गोष्ट सोडावो, देवादिकांना सुद्धा कर्म चुकले नाही. नळराजा प्रभू रामचंद्र युधिष्ठिर यांना सुद्धा कर्म चुकले नाही. कर्मामुळे रामाला 14 वर्ष वनवास भोगावा लागला. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की कर्मामुळे पांडव महापंथाला गेले, नहू राजा सर्पाच्या योनीला गेला, दुर्योधनाधिक अयोध्ये नाश पावले, दशरथ राजाचा पुत्र वियोगाने मृत्यू झाला. अजून खूप काही उदाहरणे दिली आहेत. म्हणजे कर्मी श्रवणा बाण लागिला, कर्मी मनमत झाला राख, कर्मी श्रीराम वनवासा गेला, कर्मी दशरथा प्राण ते गेला, कर्मी श्रावणा बाण लागिला, कर्मी योग घडीला सीतामाईशी. म्हणजे कर्म हे कोणाला चुकत नाही. मग तुमची आमची गोष्ट काय आहे? तर मग परमार्थिक दृष्टीने कपाळ मग तुकाराम महाराज सांगतात, तुम्ही जर संत संगती केली नाही तर तुम्हाला तुमचे कपाळ म्हणजे तुमचे तुका कर्म म्हणे कर्मले का, तुम्हाला जर ते कर्म बरोबर न्यायचे नसेल तर केवळ संत संगती हाच पर्याय तुमच्या जवळ आहे. तर ते संत कसे भेटतील, कोठे भेटतील तेच महाराज अभंगाच्या 2 चरणात सांगतात. पुण्य जगी होती असेल तर ती केवळ अनंत जन्माच्या पुण्याईने मिळेल. अनंत जन्माच्या पुण्याईने मिळेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
पाठी ते होईल भेटी हरिप्रियाची. स्वतः ज्ञानेश्वर महाराज सुद्धा आपले उदाहरण स्वतः ज्ञानेश्वर महाराज सुद्धा आपला अनुभव सांगतात. स्वतः ज्ञानेश्वर महाराज सुद्धा आपला अनुभव सांगतात. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला जर खऱ्या संतांची भेट हवी असेल तर केवळ पूर्वजन्मीच्या पुण्यानेच ती मिळेल. पण खऱ्या संतांची भेट होणे फार दुर्लभ आहे. बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली. ही संतांची भेट होणे फार अवघड आहे, परंतु मोठ्या बहिरंग संतांची भेट होणे फार सोपे आहे. कारण ते बहिरंग संत या पृथ्वीच्या पाठीवर, या जगाच्या पाठीवर बाह्य वेश धारण करून कोठेही फिरत असतात व लोकही त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या पाठीमागे लागतात. व्यवहारात अशी एक म्हण आहे, हुरळली मेंढी आणि लागली लांडग्याच्या पाठी. तसे कोणाच्याही मागे लोक लागतात. आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे गात एक वेळे मागे पुढे. महाराज सांगतात तसेच हे खोटे संत बाह्य वेश धारण करून या जगाच्या पाठीवर कुठेही फिरतात आणि लोक काहीही विचार न करता त्यांच्या मागे लागतात. तुकाराम महाराज सांगतात या खोट्या संतांची तर यादीच करून ठेवलेली आहे. काही संन्यासी असतात तर काही गोसावी असतात. आता संन्यासी कसे असतात तर त्यांनी आपली पांढरी वस्त्रे भगवे केलेली असतात. पांढरी वस्त्रे भगवे करून त्यांनी टक्कल केलेला असतो व ते तसेच फिरत असतात. त्यांनी विषय वासनांचा अंतःकरणातून त्याग करायला पाहिजे, परंतु ते तो त्याग न करता वरवरून फक्त दाखवतात आणि अंतःकरणात त्या विषय वासना तशाच घेऊन फिरतात. असे तर महाराज म्हणतात, असे तर वारी झाला भगवा काम केला तया म्हणून साधू जगी विठंबना बादू. महाराज सांगतात तसा तर कुत्र्याचा रंग सुद्धा भगवाच आहे. भगवे जरी श्वान सहज वेश त्याचा तेथे अनुभवाचा काय पंत. म्हणजे असे संन्यासी भगवा वेश धारण करून फिरत असतात. मग आता तुम्ही आम्ही म्हणाल खरे संन्यासी कोण, तर ज्यांनी या विषय वासनांचा त्याग अंतःकरणातून केलेला असतो हे खरे संन्यासी आहेत. आता गोसावी कसे आहेत, तर गोसावी यांनी लांब लांब जटा वाढवलेल्या असतात व हातात चिमटा आणि कटोरे घेऊन फिरतात. लांब लांब जटा काय वाढवणी भावकी घेऊन क्रोधे चाले. यांनी लांब लांब जटा वाढवलेल्या असतात व हातात चिमटा आणि कटोरे घेऊन मोठ्या आयुष्याने चालत असतात. मग खरे गोसावी कोण, तर तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही गोसावी झालो पण कसे झालो, काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाची धनी आम्ही झालो गोसावी.
या काम क्रोधाधिकांना आम्ही बंदी करण्यात टाकले आहे व इंद्रियांचे धनी झालो आहे, इंद्रियांचे मालक झालो आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, या खोट्या संतांवर विश्वास ठेवायचा नाही. जर विश्वास ठेवला तर त्या लाभाची प्राप्ती तर होतच नाही, उलट दुःखच भोगावे लागते. तेच तुकाराम महाराज आता म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, अंतराय मुळ उपजे तेथे. आता कोणी म्हणेल की संतांच्या संगतीची काय गरज आहे, आमच्या जवळ तर सर्व काही आहे. बसता संताचे संगती, बसता या लाभाची प्राप्ती होण्याकरता संतांच्या संगतीची काय गरज आहे, आमच्या जवळ तर सर्व काही आहे. घरदार, मुले, बायका, बंगले, गाड्या, पैसा, रोकडा सर्व काही आहे. ते एवढे मोठे आमचे भाग्य आहे. मग संतांच्या संगतीची काय गरज आहे? पण तुम्ही ज्याला भाग्य म्हणतात ते खरे भाग्य नाही. हेच तुकाराम महाराज अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात. भाग्य जरी नावे दुसरे म्हणते ना असं नाही, इकडं काय बघायचं काम आहे. कीर्तनात उभी राहिली बाळा, तू म्हणायचं लक्ष देऊन. भाग्य जरी नवे धनपुत्र दारा, भाग्य जरी नवे धनपुत्र दारा, वास बरा संत संतापायी. आपण वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन घेऊ. विठोबा कुमारी विठोबा
समजता धन पुत्र दारा हे खरे भाग्य नाही तर हे दुःखाला कारणीभूत आहे. प्रथम धन पाहू. धन हे दुःखाला कारणीभूत आहे. धन मिळवतानाही दुःख आहे, धन मिळाल्यानंतरही दुःख आहे आणि धन गेल्यानंतर त्याच्याहूनही दुःख आहे. त्यामुळे महाराज सांगतात की या तीनही गोष्टी दुःखाला कारणीभूत आहे. आठवलं म्हणून एक दृष्टांत सांगते. चार मित्र होते. ते लहानपणापासून सोबतच होते. म्हणजे जेथेही जातील तिथे चौघेही सोबत जायचे. ते चौघेही काम सोबत करायचे. आता ते मोठे झाले होते. ते दुसऱ्याच्या शेतात रोजगारी करू लागले आणि असेच एक दिवस ते रोजगारीसाठी गेल्यावर त्यांना काहीतरी खनन काम करताना त्यांना एक सोन्याचा हंडा सापडला. त्या हंड्यामध्ये भरपूर दागदागिने होते. त्यावेळेस त्यांनी विचार केला, अरे आपण एवढे काबाड कष्ट करत आहोत, जर आपण या सोन्याचे 4 भाग केले